ये ऐसे नहीं होता मित्रों, मैं शासन में बैठा हूँ, रुपया इतना पतला हो ही नहीं सकता. मी तो व्हिडिओ टाकला आणि बऱ्याच अंधभक्तांच्या बुडाला आग लागली. सगळ्यात आधी बांडगुळांनो, मी काँग्रेसचा समर्थक नाहीये. काँग्रेस भिकारचोट काँग्रेस होतं म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त भिकारचोट निघलात. मग आता तिसरा पर्याय उभा करावा लागेल. त्याच्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे बांडगुळांनो. आता तुम्ही म्हणालात रुपया घसरला, रुपयाशी आपल्याला काय घेणं देणं. आज पण 95% ट्रेड हा डॉलर मध्ये होतो. किती? डॉलर. दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं युपीआय एवढा पोचलं तेवढा कुठं पोचलंय. अरे तुमच्या आता बोलू नये. मला मला काय म्हणायचं माहिती का, मला माझ्या देशाची इज्जत नाही घालवायची, पण भिकारचोट या मोगली सरकारने या देशावरती एवढं वाईट दिवस आणलेत, तुम्हाला आत्ता नाही समजणार. जेव्हा तुमचे खायचे वांदे होतील ना तेव्हा समजणार. ज्या माणसानं रुपया एवढा पातळ केला आणि याचा मित्र अदानी एवढा मोठा केला की तो फुगून एवढा बनलाय. आता तर काय करायला लागलेत माहिती का, आता पर्वत सोडेनात, आता जंगल सोडेनात, आता सामान्य माणसांच्या वस्त्या पण सोडेनात. या सगळ्या यांच्या घशात घालायला चालू केलं. निव्वळ जनतेला मूर्खात काढून यांचा कारभार चालू आहे. आणि जेव्हा जेव्हा रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत वाढते ना, तेव्हा तेव्हा त्या देशाचं नागडं पण दिसतं, जागतिक नागडं पण. हे तुम्ही विसरू नका. आज पण ट्रेड हा डॉलर मध्येच होतोय. तुम्ही जे म्हणता ना हे रिप्लेस केलं ते रिप्लेस केलं, काल अमेरिकेचं डेलिगेट आलं होतं. कशासाठी माहितीये? टेरिफ वरती चर्चा करण्यासाठी, एक टेरिफ ठेवण्यासाठी आलं. म्हटलं रशियाकडून तेल खरेदी करू नका, ते म्हटले आम्ही करणार. 25% टेरिफ लावून गेलं. आणि ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या या सरकारमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दुपटीनं तिपटीनं नाही तर कितीतरी पटीनं वाढते. ज्यावेळेस आधीची सरकार होती त्यावेळेस 10 वर्षात 15 रुपयाने रुपया वाढला होता. यांच्या काळामध्ये तो 30 रुपयाने वाढलाय. तुम्ही कितीही बोंबललात तरी बी हीच वस्तुस्थिती आहे. आणि याच्यातच आपल्या देशाचं नागडं पण दिसतंय. त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे, काहीतरी करा आणि त्या रुपयाला थोडंसं जाड बनवा.